नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. दिनांक 27 जून 2026 रोजी आपल्याला लाभत आहे शनी प्रदोष. या शनी प्रदोषच्या मुहूर्तावर आपण महादेवाची नित्य उपासना अवश्य करावी. ज्या व्यक्तींना प्रदोष व्रत ठेवायचं आहे त्या व्यक्तींनी शनी प्रदोषपासून हे व्रत सुरू केलं जातं. अतिशय सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपण ह्या व्रताची सुरुवात करू शकतो आणि सोबतच सायंकाळच्या वेळेस महादेवाचं पूजन यथाशक्ती यथाभक्ती या दिवशी करणं गरजेचं आहे. शनी प्रदोषचं व्रत केल्याने उत्तम संततीला यश प्राप्त व्हायला सुरुवात होत असते. ज्यांना संतती सुखामध्ये अडीअडचणी येत असतील किंवा आपली संतती यशस्वी व्हावं असं वाटत असेल अशा आईने सुद्धा हे प्रदोष व्रत करणं गरजेचं आहे. शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाला काळे तीळ आणि जल अर्पण करायचं आहे आणि महादेवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून शिवरुद्राष्टक पठण करायचं आहे. शनी प्रदोषच्या याच दिवशी ज्यांना पतप्रतिष्ठा मान सन्मान मिळत नाहीये अशा व्यक्तींनी तांब्याच्या कलशामध्ये पंचामृत एकत्र करून पंचामृताचा अभिषेक महादेवाला केला आणि सोबतच ओम रुद्राय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप केला तर नक्कीच लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये ज्यांना अडीअडचणी येतात त्या व्यक्तींनी महादेवाला चंदन मिश्रित जलाचा अभिषेक अवश्य करा. ज्यांना मनशांती लाभत नाहीये, ज्यांना सतत त्रास होत आहे, डिप्रेशन मध्ये जात आहे अशा व्यक्तींनी महादेवाच्या पूर्ण शिवपिंडीला चंदनाचा लेप देऊन महादेवाला गुळ आणि मुरमुरे याचा नैवेद्य अवश्य ठेवला तर तुम्हाला मानसिक स्थैर्य लाभायला नक्कीच मदत होईल. ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सतत दुःख येत आहे, दुःखाला अंत राहत नाहीये अशा प्रत्येक व्यक्तीने अशोकाची 5 पानं घेऊन ते अशोकाच्या पानाचं देठ मधामध्ये बुडून अशोक सुंदरीवर अर्पण करून महादेवाला शुद्ध तुपाचा दिवा लावून दुःख निवारणासाठी दारिद्र्य दहन शिवस्तोत्र पठण केलं तर नक्कीच शनी प्रदोषच्या पर्व कालामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. ज्यांची 7.5 चालू आहे, कुंभ, मीन आणि मेष या राशीच्या व्यक्तींनी तर अवश्य शिव उपासना करावी. शक्य झालं तर शिवरुद्राभिषेक आपल्या वास्तूमध्ये करायचा आहे. महादेवाला बेलपत्र आणि त्यासोबतच महादेवाला विशेष म्हणजे कमलगट्ट्याची माळ अर्पण केली तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती सुद्धा नक्कीच होणार आहे. हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये जय शंकर लिहायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.